आता आपण या निमित्ताने काही ठराव ग्रामसभेचे घेणार आहोत। ग्रामसभेचा ठराव जर तुम्हाला आवडला, सगळ्यांना मान्य असेल, तर वर राहून वर करून टाळी आपण सगळ्यांनी वाजवायची। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण आजची ही सभा घेतली किंवा ग्रामसभा घेतल्याचं कारण काय? त्याचं कारण या ग्रामसभेने फार काही शासनाला फरक पडला असं मला तरी आज वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर पाहिलं तर आपण काल सगळ्यांना तहसीलदार, प्रांत, पीआय या सगळ्यांना नोटीस ग्रामपंचायतीची दिली आणि सरपंचांनी सांगितलं की या ठिकाणी गणपतराव आहेत, आपले पोलीस पाटील आहेत, मिलिंद आहे, ठाकरे साहेब आहेत। तुम्हाला वाटतं का आपल्या पत्राची दखल या अधिकाऱ्यांनी घेतली? मला वाटत नाही पत्राची दखल या अधिकाऱ्यांनी घेतली। म्हणून आपण पहिला ठराव करू की आमच्या हक्काची वीज, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे, परंतु ती हक्काची वीज आणि पाणी आम्हाला देत नाही आणि याचं कारण आम्ही सरकार दरबारी मांडतोय। आणि एकही या तालुक्याचा मुजोर अधिकारी आम्हाला भेटायला सकाळपासून या ठिकाणी आला नाही। संपूर्ण धामणीकर ग्रामस्थ पहिल्यांदा निषेधाचा ठराव या ठिकाणी मांडतो। सगळ्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध आहे। पगार आमचा घेता, आमच्यावर जीवावर जगता आणि तुम्ही जर ग्रामस्थांची थट्टा अशी करत असाल तर हे ग्रामस्थ तुम्हाला या ठिकाणी माफ करणार नाही। आता सरपंचांनी दुसरं सांगितलं, तिथं जरच निघालाय एसी, म्हणजे असतं काय, आपला वायरमन, त्याच्यानंतर लाईनमन, त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर जो लोणीत बसतो, त्याच्यानंतर डेप्युटी इंजिनियर जो पुण्यात खाणीजवळ बसतो, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह कार्यकारी अभियंता जो मंचरमध्ये बसतो आणि त्याचा सगळ्यात वरचा एसी त्या ठिकाणी पुण्याला बसतो। तुमची सभा चालू होती आणि मी फोन कार्यकारी अभियंत्याला केला, म्हटलं आम्ही असं बसलोय आणि साहेब काल मला सांगितलं होतं नामदार वळसे पाटलांनी माझ्या समोर जरकला फोन केला होता एसीला आणि जरक म्हटलं होतं मी 2 दिवसापूर्वी येऊन जातो धामणीमध्ये। म्हटलं ते एसी येणार आहेत का? आम्ही सागर सरपंच वगैरे आम्ही सगळे आम्ही सुद्धा विचारलं तर येणार आहे। खरं म्हणजे बोलावलं पण तो हराम करतो एसी 3 दिवस झाला आपल्याला भेटायला येतोय, अशी थट्टा त्यांनी चालवली। त्याची सरपंच साहेब इथे याची हिंमत नाही, कारण त्यांना सौर सोडून दुसरं काही कळत नाही। त्यांनी सौरचीट आणि सरकारची ठेकेदारी घेतली, तुम्हाला माहित नसेल। आता प्रतीक बोलला मला की तुम्ही मुंबईला गेल्यानंतर काय झालं। आम्ही 4-5 दिवसापूर्वी म्हणजे वामनरावांनी सांगितलं आम्ही मुंबईला सुद्धा अनेक लोक देवेंद्र फडणवीसांकडे गेलो होतो गावातून। काय झालं ते तुम्हाला सांगितलंय, त्यापासून फार काय झालं नाही। परत आम्ही वळसे पाटलांना घेऊन म्हटलं चला, वळसे पाटलांचे पीए मी आणि आम्ही 7-8-10 जण शेतकरी मुंबईला गेलो। तिथे एक औंडेकर नावाचा डायरेक्टर आहे, मी जशी तुम्हाला सही सांगितली मी तुम्हाला सांगतो तशी औंडेकर हा डायरेक्टर आहे। 3-4 डायरेक्टर आहेत वीज मंडळाचे, म्हणजे मंत्री, राज्यमंत्री, सचिव आणि डायरेक्टर, आणि त्याच्यानंतर ते एसी वगैरे असतात। तर तिथे आम्ही गेलो, ते औंडेकर नावाच्या एका अधिकाऱ्याने, जो सरकारचा दलाल, मी आज या ठिकाणी तुमच्या समोर सांगतो, सरकारचा दलाल आहे, ठेकेदारांचा दलाल आहे, त्या औंडेकरनी आम्हाला सांगितलं गेलं का तुम्ही धामणीकर वीज भेटणार नाही, पुढे बोला। त्याला बंटी पाटलांना बोलता आलं, त्याला मी म्हणलं साहेब तुम्हाला हे शोभत नाही बोलणं, तुम्ही शेतकऱ्याची टिंगल करताय, थट्टा करताय, अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही। आणि त्यांनी जसा एखादा एजंट असावा, एखादा दलाल असावा, तसं तो औंडेकर आमच्याशी वागला। नंतर वळसे पाटलांनी त्याला झापला, हवा सोडून द्या, परंतु त्यांचं धोरणच आहे सोलर आणि सोलर। तर असे अधिकारी जेवढे असतील तेवढेच आपण काय करणार? आम्ही दुसरा डायरेक्ट एका IAS अधिकाऱ्यांना आम्हाला 1.5 तास बसलो, आम्हाला भेट सुद्धा दिली नाही। त्याचं नाव मला आठवत नाही, 1.5 तास, म्हणजे लोकेश चंद्र नावाचा IAS अधिकारी होता, बंटी पाटील, वळसे पाटलांचे पीए, भोर साहेब, आम्ही 7-8-10 जण 1.5 तास त्या हरामखोराच्या समोर बसलो, परंतु त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला भेट सुद्धा दिली नाही। तेव्हा सगळ्यात आधी जर काय करायचं असेल तर या मुजोर अधिकाऱ्यांचा आपण या ग्रामसभेमध्ये धिक्कार आणि निषेध या ठिकाणी करू। त्याच्यानंतर दुसरा ठराव तुम्ही मांडला, मी आज मांडतोय, तुम्ही सगळे आक्रमक आहात, तुम्ही सगळे म्हणताय सोलर नको, सोलर नको, सोलर नको, मी सुद्धा त्याच मागणीचा आहे। कारण सोलरवर आपण द्रोणागिरीची पाण्याची योजना पाहतोय,
सकाळी 8 वाजता चालू केलं का संध्याकाळी 3 वाजल्यापासून जुळजुळ 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 चालू होती. आणि जर आता शेतकऱ्याची यादी मी नंतर वाचेल, पण माझ्या माहितीप्रमाणे पारदरा आणि धामणी या 2 गावातील जवळजवळ 800 शेतकरी याच्यामध्ये सहभागी आहेत. आपण असं गृहीत धरू की आंबेडकरच्या आणि एसटी जरगच्या मागणीनुसार आपण सौर पॅनल बसवलं आणि तांतरा जलसिंचन योजनेची शांतारामने आणि सोमानी बटन दाबलं सौरचं. हे मी त्यांना सांगितलंय. सकाळी 8ला बटन दाबलं, संध्याकाळी 6ला ते संपणार. आणि बटन दाबल्यानंतर त्या सौरचं पाणी किती चालणार? 1-1.5 वाजेपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे 5ची मोटर असेल त्याचं 2.5चं, बरोबर ना महेंद्र? 2.5चं पाणी आणि नंतर चाललं अर्धाचं. तर मला सांगा, सागदारा उपसा जल सिंचन योजनेत किती आहे सोमा लोक? 102 लोक. राहतं किती दिवस पाणी? 65 दिवस. 60 दिवस जर पाणी राहिलं, पहिल्यांदा जर सोमाची बारी आली, सोमानी जर बटन दाबलं 8 तासांनी त्याला भेटले, मला नाही वाटत परत 60 दिवसांनी नंबर येईल. किती लोक आहेत? मग ते हरामखोर जरकला आणि त्या हरामखोर आंबेडकरला ते कळायला पाहिजे बाबा एका योजनेत 60, 70, 100 शेतकरी आहेत. हे सगळ्यात महत्वाचं त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. नाही तुम्ही बघा म्हणा 100% सौर. तर तुमच्या सगळ्यांच्या समोर मी त्यांना सांगतो, मी त्यांना सांगितलं सौर पॅनल आम्ही बसवतो, चला काय हरकत नाही, तुम्हाला पण आम्ही सांगू बसवा म्हणून. कारण मी स्वतः बसवणार, लक्षात ठेवा. मी मग अशी पाऊस ककरच केला म्हणलं का आपण बसू. त्याचं कारण असं आहे की आता आम्ही मीटर लावलाय त्या लाईटीच्या आणि जवळ 1.5 लाख रुपये लाईट दिला. 1.5 लाख रुपये भरायला तर ठीक आहे, आमच्याकडे एकाला आम्ही वाढवलाय, त्याचे 11-12 लाख रुपये त्याच्या व्याजावर ते भरतील. पण जरी सोमा म्हणला प्रत्येक 1000 का पैसे भरले एवढं सोपं नाही. त्यांना आम्ही सांगितलंय की तुम्ही लाईट द्या, ज्या दिवशी लाईट त्या दिवशी सौर पॅनल आम्ही बसू. त्यात आपला पण फायदा आहे. तुम्हाला काय वाटतं? ज्या दिवशी लाईट वीज कनेक्शन डीपीला जोडलं तर त्या दिवशी आपण सौर पॅनल बसू. परंतु सौर पॅनल बसवायला आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. जर त्यांनी जागा उपलब्ध करून दिली तर आपल्याला बसवायला हरकत नाही. कारण आपल्याला मी म्हणतो 5-6 तास जरी सौरवर चालत आपले बरेच पैसे त्या ठिकाणी वाचतील. बरोबर आहे का नाही? मान्य आहे का? नको नको सौर नकोच. बरं चला काय हरकत नाही, हे मी माझं सांगितलं. आता त्याच्यात स्वैच्छिक आहे. आता आपण दुसरा ठराव करू की आमच्या धामणीमध्ये ज्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत त्याचं आम्हाला वीज कनेक्शनच पाहिजे, सौर पॅनल आम्ही बसवणार नाही. दुसरा ठराव आपला त्या ठिकाणी मंजूर आपण करू. त्याच्यानंतर जर आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, वीज इथं ठाकरे वायरमन आहेत, तर मिलिंदचं काय आपला घरचाच आहे बिचारा, पण ठाकरे वायरमन एमएससीबीचे अधिकारी म्हणून आले, त्यांना पाठवलं त्या टोन गेली इकडं. आणि लाईट बिल आम्ही नाही भरलं, 1-2 आठवडा झाला काही येतात आणि काय करतात, कापून घेऊन जातात. बरोबर. आज या ग्रामसभेत आपण असा ठराव करू का आमच्या जन्ममरणाचा प्रश्न आहे आणि जर तुम्ही आम्हाला वीज कनेक्शन दिलं नाही आजपासून तर या धामणी आणि पारदरा शिरदळे या 3 गावातील एकही शेतकरी आजपासून वीज बिल भरणार नाही. कुणीच भरायचं नाही. त्याला तोडायला एवढं तोडलं त्यांनी, ते तोडलं तर खांबळे उचलून घ्यायचे नाही, आकडे डाव. आणि जर त्यांनी केस बीस केल्या, गाव एकत्र करू आणि गाव वकील लावून खर्च करू, काळजी करू नका. शेवटी ते गाव करीन ते राव करणार नाही. त्याच्यामुळे आजपासून आपण गावात लाईट बिल भरायचं नाही. आता चौथा आपण ठराव करू. आज या शासनाला जाग आली का नाही आली? पाठवले कोणला? कोटवाला पाठवले कोणला? आपल्या गावच्या पोलीस पाटलाला. यांना जागा नाही पाहिजे, आणायला पाहिजे का नाही? आणि मग त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आता आपण तिसरा ठराव करू. मी खंडोबाची शपथ तुम्हाला देणार आहे, आपल्या सगळ्यात जागृत खंडोबाचं देवस्थान आहे. आपण सगळ्यांनी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसायला पाहिजे. कारण जर तुम्ही बसले नाही, आम्ही 10-15 जण जर थांबलो तर मग ते आपलं आंदोलन काय बरोबर होणार नाही. कारण पत्रकार आता 4-5 आले, अजून पण 4-5 गेले. पत्रकार विचार त्यांचा प्रश्न आहे कधी यायचं, पण ते 5 वाजेपर्यंत येतील. त्याच्यामुळं आता हे सावलीत तरुण मंडळी बसते. खरं म्हणजे आकाश रोडे सर, भाऊ कदम, तुम्ही तिथे नव्हतं बसायला पाहिजे. मला तर डायबिटीस आहे, कधी खटका होईल ते सांगता यायचं नाही. पण मी इथं बसलोय आणि तुम्ही सगळे तरुण मंडळी तिथं बसले. तुम्ही उन्हात बसायला पाहिजे. मुद्दाम ह्या महिला आहेत बिचारा, प्रत्येकाच्या घरात जनावर असते, तर तुम्ही इथं बसा. पण हरकत नाही, चला तुम्ही बसते.
आता मला खरोखर खंडोबाची शपथ घेऊन सांगा का मी संध्याकाळी 5 पर्यंत वर बसेल बीचवर बसेल. सांगा जरा कोण बसता, हात वर करा, जे बसता त्यांनीच करा. खंडोबाची शपथ आहे. सदानंदाचा मग आता जवळजवळ एवढी लोक आहेत. आता हे झालं तर आपण तिथं हे टाकू, शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं लिहू, बोर्ड पाठीमागे लावू, ऐका, आणि आपण तिथं त्या ठिकाणी लावू. तिथं आपण आपलं उपोषण करू, कारण आपल्याला जगायचं, त्यांना त्यालाच आपल्याला जगलं पाहिजे, आजारी पडू. त्याच्यानंतर आता आपल्याला ठरवावं लागेल. नुसतं आजचं आंदोलन झालं, आज ही जनजागृती होती. मी तुम्हाला काय म्हणलं, हे जाड कातडे पाडणारी माकडे यांचं काय त्यांचं त्याला आपण त्यांना त्या पद्धतीने केलं पाहिजे. आता आपण आज दुसरा ठराव करू. याच्यानंतर आपण अजूनही लोकशाही पद्धतीनेच काम करू. आपण गाव बंद ठेवू. आता फक्त तुम्ही दिवस सांगा का ह्या दिवशी गावाने मोहरा पाळायचा, व्यापाऱ्यांनी सगळं बंद ठेवायचं आणि आपण सगळे तरुण मंडळी पाटाच्या पाटावर जाऊन बसायचं. नाही वेळ घ्या, काही करू लिहून घ्यावं का, सांगा तारीख सांगा, त्या दिवशी आपण करू. आता त्यात बघा, त्यात शिवजयंती शनिवार रविवार घेऊ नका, नाही त्यांना कामच पाहिजे. बाजार नका, मंगळवार घ्या. हे बघा, ऐका, आता शिवजयंती आहे, नंतर कार्यक्रम पण आहे. आपण मंगळवारी सगळ्या गावाला, सरपंच तुम्ही सगळ्या गावात आतापासूनच सांगा अशा अशा गोष्टीसाठी आम्ही गाव बंद ठेवणार आहोत. आपण आता अजून शासनाला येणार का, त्यांना बघू आपण येतात का. याच्या बदल्यात आता आम्ही परत प्रांताकडे जातो, एमएससीबीकडे परत आपण जाऊ, जे येतील माझ्याबरोबर त्यांनी सगळ्यांनी चला, त्यांना परत सांगू, परत आपल्या लोकप्रतिनिधींना सांगू आम्ही असं करणार आहे. शेवटी आपण अजून लोकशाही पद्धतीचा अवलंब करू. आणि जर एवढं करूनही नाही झालं तर मग आपल्या पद्धतीने मी चौथा तुम्हाला उपाय सांगणार आहे. मी सांगतो ते सगळं देणार, मी तुम्हाला सांगतो त्यात बदल सुद्धा करू शकतो. तुम्ही सांगाल बदल तर बदलही करू. तर आपण मंगळवारी 10 तारीख आपलं अण्णा दुसऱ्या दिवशीचं आंदोलन असेल, गाव बंद ठेवायचं आणि आपण तरुण माणसांनी पाटावर जाऊन त्या ठिकाणी जलसमाधी टाईप, जलसमाधी म्हणजे काय म्हणायचं, हा अर्ध लग्न आंदोलन. हा, तिथं महिला येऊ नका, आम्ही आमचं जाऊ. हा हा, बरं या तुम्ही या. हा, किती आपल्या त्या ग्रामस्थ किती पाईपलाईन आमच्या बरोबर येते, हात करा. ऐका, सगळे आले पाहिजे. आता तो प्रोग्राम असा असेल, पहिला आपण पाणी आता नाही, पाण्याचा उपोषण आता काय अडचण नाही, जरा पडले. तर आता आपला हा ठराव झाला की 10 तारखेला आपण गाव बंद ठेवायचं, सगळ्या माणसांनी मोडा पाळायचा, गावातले सगळे व्यापार बंद ठेवायचे आणि आपण सगळ्यांनी याच्यावर पाटावर जायचं आणि तिथं आपण ते आंदोलन करायचं. मान्य असेल तर हात काय वर करा. आता त्याच्यानंतर हे करू नये तर झालं नाही तर आपल्याला पुढं काहीतरी आंदोलन करावं लागेल. मला असं वाटतं की आपण वेळ ठरवा, दिवस ठरवा, जनावरे घेऊन आपण प्रांत कार्यालयावर जवळजवळ 500-600 महिला पुरुष ही जनावरे घेऊन प्रांत कार्यालयावर असं प्रत्येकाने समजा इथे बैल आणला, एक चांगली साधी आपली गावठी आणा, नाही तुम्हाला होईल. हा, त्या पद्धतीने जर आणलं तर आपण प्रांत कार्यालयावर तो मोर्चा, हा तर आपण तो एक कसा कोणत्या तारखेला करायचो नाही लगेच बोला, सांगा मंगळवार नंतर कधी करायचं, गुरुवार. गुरुवार चला. हे बघा आता त्याच्यानंतर आपण शुक्रवारी 12 तारीख आहे, बरोबर ना, गुरुवारी 12 तारीख आहे. आपण सगळ्यांनी आपण आता त्या दिवशी आंदोलन करतो, आपण ठरवू, पण आजच्या ग्रामसभेत आपण ग्रामसभेमध्ये आपण हा ठराव करू की आपण 12 तारखेला सगळे ग्रामस्थ मंडळी जी म्हातारी लोक असतील त्या लोकांना आपण आणि आपण जी तरुण मंडळी आहे ती लॉंग मार्च करून हातात काठ्या घेऊन पुढे जनावरे आपल्या बरोबर 5-25 जनावरे तरी पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ते घेऊन आपण प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा त्या ठिकाणी काढू. हे किती आंदोलन झालं, 3रं.
आता हे करून पण नाही झालं, आता आपल्याला कठोर व्हायला लागेल, लक्षात ठेवा. नाही हायवे नाही, माझं असं मत आहे बरं का. आता याच्या नंतरचं आंदोलन हे होत असताना आपण मध्यंतरी आपण ठीक आहे, चला हे तीन निर्णय तर आपण झाले. पहिल्या दिवशी आपण गाव बंद, अर्धनग्न जल समाधी, त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस लॉंग मार्च सगळी जनावर वगैरे घेऊन प्रांताच्या ऑफिसला जायचं, आणि त्याच्यानंतर काय करायचं ते आपण आपल्या पद्धतीने परत एकदा गाव बैठक घेऊन आपण निर्णय त्या ठिकाणी घेऊ. तर असं आजच्या या ग्रामसभेत ठरलंय. सगळ्यांना मान्य आहे का? मान्य असेल तर टाळ्या वाजवून स्वागत करा. तर अशा पद्धतीने आपलं ठरलेलं आहे. आज ही ग्रामसभा होत असताना सगळ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. कारण आज जर पाहिलं तर सोमानी सांगितल्याप्रमाणे कुणी बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवले, कुणी चैनी काढून कुडूक केलेला सोनं नाणं गहाण ठेवले, कुणी पीडीसीसी बँकेतून, कुणी शरद बँकेतून, कुणी भैरवनाथ संस्थेमधून कर्ज काढले. आणि जर एवढं काढून तुम्ही जर आम्हाला त्या ठिकाणी न्याय देणार नसाल, वीज देणार नसाल, तर होणार काय? अजून 2, 4, 5, 6 महिन्यांनी एक आत्महत्या होणार. एक आत्महत्या झाली की सरकार 10 लाख रुपये देणार, दुसरी आत्महत्या झाली तर सरकार 20 लाख रुपये त्या ठिकाणी देणार. आणि मग असं करण्यापेक्षा आमची खूप साधी इच्छा आहे की तुम्ही आम्हाला फक्त वीज द्या, आणि ते वीज मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकी निश्चित प्रकारे दाखवू. जे करायचंय ते आपण त्या ठिकाणी करू. जर समजा सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे आत्मदहनच करायचं असेल तर एकाने दोघांनी आत्मदहन करत आपण मरणारच आहे. मग प्रत्येक घरातला एक माणूस आत्मदहन करू ना, असं होणार असेल तसं करू. आणि नाही पाणी मागची चांगली पितील, खुश होतील. तर असा आपण या ठिकाणी ठराव केला. आजची ग्रामसभा जी आहे ती अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे.